करू का सुरू? नमस्कार, माझे नाव श्री विशाल संभाजी भंडारे. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मस्करवाडी धामणी, तालुका पाटण, जिल्हा सातारा येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. मी सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात आयोजित राज्यस्तरीय शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेसाठी ज्ञानचक्र हे शैक्षणिक साहित्य इयत्ता 4थीच्या परिसराभ्यास या विषयासाठी तयार केले आहे. हे साहित्य आकर्षक, टिकाऊ व मनोरंजक असल्याने विद्यार्थ्यांमध्ये इतिहास व भूगोल या विषयाची आवड निर्माण होते. तसेच त्या इयत्तेशी निगडीत असणाऱ्या विविध अध्ययन निष्पत्ती साध्य होतात. आता प्रत्यक्ष आपण या शैक्षणिक साहित्याच्या मदतीने दैनंदिन अध्यापनात कसा वापर करता येईल तो आपण पाहू. मुलांनो, आपण इयत्ता 4थीच्या पुस्तकामध्ये विविध व्यक्तिरेखा पाहिलेल्या आहेत की नाही? तुम्हाला कोणकोणत्या माहिती आहेत रे? बरोबर. तुला? जिजाबाई, उमाबाई, छान, रायबा. मग आता आपण सगळ्यांना शिवाजी महाराज आवडतात आहे की नाही? मग आपण शिवाजी महाराजांची माहिती याच्यामध्ये आपल्याला कशी शोधता येते ते पाहू. कोणत्या बुकलेट मध्ये असेल रे शिवाजी महाराज? बघा, सर्वांनी सांगितलं वेगवेगळ्या ह्याच्यात आहे की नाही, पण हे चक्र आपल्याला बरोबर माहिती सांगेल ते कोणत्या पुस्तकामध्ये लपलंय ते. बघूया आपण शिवाजी महाराजांची अक्षर फिरवून पाहू. शी वा जी रा जे भो स ले. बघा बरं, ह्या पुस्तकामध्ये शिवाजीराजे भोसले यांची माहिती आहे का? हा, गंमतच आहे या चक्राची. बघा, त्यांचं नाव काय होतं? छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले. त्यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात त्यांनी शपथ घेतली. इसवी सन 1645 साली तोरणा किल्ला जिंकला. 1674 साली राज्याभिषेक केला आणि इसवी सन 1680 साली रायगड येथे त्यांचा मृत्यू झाला. आता अजून एक माहिती आपण याच्यामध्ये पाहू. तुला कोणता आवडतो रे? कोण आवडतं त्या व्यक्तिरेखेमधलं? जिजाबाई. चल शोधून पहा बरं, जिजाबाई कुठं सापडतायत बघूया आपण. हा, जी जा बा ई. छान. बघ बरं, या पुस्तकामध्ये जिजाबाईंची माहिती आहे का? सापडली का नाही? वाच बरं. जिजाबाई जन्म 12 जानेवारी 1598 साली झाला. जन्म ठिकाण सिंदखेड राजा बुलढाणा. वडील लखोजी जाधव, आई मासराबाई, पती शहाजीराजे भोसले. राजमाता जिजाबाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी प्रेरणा दिली. बघा बरं, असे आपण ह्या इतिहास चक्रामध्ये 93 व्यक्तिरेखांची माहिती पाहू शकतो आहे की नाही? असंच आपल्याकडे अजून प्राणी चक्र आहे, मूलद्रव्य चक्र आहे. तसेच इतिहासाच्या 6वीच्या पुस्तकातील काही व्यक्तिरेखांचं सुद्धा एक असंच चक्र आपण बनवलेलं आहे. तसेच ज्ञान तक्ता, हे पहा, या साहित्याचं नाव आहे ज्ञान तक्ता. मग या ज्ञान तक्ता या साहित्यातून, या एकाच तक्त्यातून आपल्याला विविध प्रकारची माहिती मिळू शकते. जसे की जलरूपे. वाचा बरं, जलरूपे कोणती कोणती आहेत? बंदर, झरा, महासागर, नदी, समुद्र, तळे, खाडी, ओढा
ही जलरूपे झाली. तसेच भूरूपे सुद्धा याच्यामध्ये आपल्याला समजून येतील. आहेत की नाही भूरूपे. त्यानंतर खंड, 7 खंड आहेत. त्या खंडांची नावं सुद्धा आपल्याला समजून येतील. तसेच त्यांची माहिती सुद्धा याच्या शेजारी दिलेली आहे. अजून काय आहे बघा बरं इथं. गाव ते सूर्यमालेपर्यंतचे सगळे क्रमाने वाढत जाणारे घटक इथे दिलेले आहेत. तसेच सूर्यमालेतील ग्रह सुद्धा या तक्त्याच्या माध्यमातून आपल्याला अभ्यासता येतील. आहेत का सूर्यमालेमध्ये कोणकोणते ग्रह आहेत बघा. गुरु, पृथ्वी, मंगळ, सूर्य, शुक्र, युरेनस, शनी, नेपच्यून, बुध. आणि महासागरांची माहिती सुद्धा आपल्याला याच्यामध्ये 5 मुख्य महासागर आहेत. त्यांची माहिती सुद्धा आपल्याला याच्यामध्ये अभ्यासता येईल. करणार ना तुम्ही छान अभ्यास याचा. छान. धन्यवाद.